हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज दिवसाची सुरुवात खूपच छान झाली आहे, कारण मला जे आहे आयतं इथं असं पोहे खायला मिळणार आहे। आणि आय एम शुअर तुम्हा सगळ्यांनाही खूप आनंद होत असेल जेव्हा कुठलाही दिवसातला मेनू एखादा आयता खायला मिळतो। आणि सेम सिच्युएशन इथे माझी आहे, म्हणून मी खूप जास्त एक्साइटेड पण आहे आणि माझं कामही जे आहे ते कमी झालेलं आहे। मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवणार आहे। ॲक्च्युअली खूप दिवसापूर्वी हे मला मिळालं होतं, म्हणजे माझ्या भावाने असंच तो फिरायला गेला मॉलमध्ये, जे होम सेंटर असतं ना तिथे तो गेलेला आणि माझ्यासाठी त्याने ही बॉटल आणली। यासाठी त्याने आणली कारण त्याला खूप स्वस्तात ही मिळत होती, खूप मोठं डिस्काउंट यावर मिळत होतं। सो 70 की 50 रुपयाची ही बॉटल त्याला मिळाली आणि तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य होत असेल की एवढी छान काचेची बॉटल 70 रुपीज म्हटलं तरीही कसं काय एवढी महाग मिळते, आणि तिची प्राईस ॲक्च्युअली काहीतरी 699 अशी आहे। आणि खूप छान क्वालिटी, खूप छान आहे, ग्लास खूप छान आहे, मटेरियल त्याचं प्लास्टिकचं खूप छान आहे। पण एक डिसॲडव्हांटेज आहे, तुम्हालाही असं म्हणजे खूप एवढ्या कमी किमतीत मिळत असेल तर तुम्ही प्लीज भारावून जाऊ नका आणि घेऊ नका असे प्रोडक्ट, कारण की ही युजलेस आहे। ऑइल बॉटल आहे ही, म्हणजे तुम्ही ऑइल किंवा सॉससाठी जे सोया सॉस असतं ना त्यासाठी तुम्ही यूज करू शकता तिला। सो काय होतं की यात तुम्ही आधी खाली पाणी भरलं, म्हणजे पाणी भरलं आहे आता, पण तुम्ही ऑइल भरणार खाली आणि ते आधी वरच्या पोर्शनमध्ये येतं आणि मग तिथून ते बाहेर पडत असतं। सो क्लिनिंगसाठी खूप जास्त डिफिकल्ट आहे। सो मला फक्त तुम्हाला हे जे होतं दाखवायचं होतं की असं कधी तुम्हाला मिळालं तर आपण यूज कसा करू याचा विचार करूनच प्रोडक्ट खरेदी करा, कारण माझी ही बॉटल मी अजिबात तेलसाठी यूज करणार नाही आहे। सो बस तुम्हाला मला हे दाखवायचं होतं। आणि त्यानंतर जे आहे ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मी थोडं स्वयंपाकाची सुरुवात करत होती आणि त्यानंतर लगेच जे आहे माझं इथे जी कैरीची भाजी आहे ती बनवायला मी घेतलेली आहे। आणि याआधी मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये याचा व्हिडिओ जो आहे शेअर केलेला होता आणि त्यानंतर आहे ना मोठाच गॅप पडला माझ्या कैरीच्या भाजीमध्ये, यासाठी कारण पाऊस दररोज सायंकाळी पडायचा आणि मग भाजीपाला घ्यायला जायला म्हणलं की पियाचे पप्पा एकटेच जायचे आणि अजिबात कैरी आणायचे नाही। सो काल परवा मीच गेलेली त्यांच्यासोबत आणि जे आहे कैरी मस्त 2 किलो घेऊन आलेली। इथे मी 1.5 किलो कैरीचं मस्त जे आहे भाजी बनवणार आहे। शॉर्टमध्येही मी तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं आणि तिथे मला कमेंट आली होती की याला लोणचं म्हणायचं की भाजी म्हणायची, पण भाजीच म्हणता येईल कारण ही जास्त काळ जे आहे फ्रीजशिवाय बाहेर टिकू शकत नाही। सो भाजीच म्हणावी लागेल हिला। तर मी इथे होती तिला कट करून घेतलेलं आणि आता जे आहे तिला वाफवून घेत आहे। थोडं अशी कच्ची अशी म्हणजे अर्धी अशी शिजल्यानंतर ना त्यामध्ये गूळ घालायचा। मी इथे गूळ तुम्ही बारीक चिरून घालू शकता, माझ्याकडे तुकडे होते थोडे त्यामुळे हे पगळायला वेळ लागेल, म्हणून मी अर्धी जेव्हा ही शिजली होती कैरी तेव्हाच यामध्ये जे आहे गूळ घातलेला आहे। ही भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही, पण काय होतं ना की म्हणजे कामात काम जेव्हा एकत्र आपण गॅसजवळ जर थांबलोच आहे तर आपले कामात काम झाले पाहिजे, ह्या हिशोबाने मी तुमच्यासोबत शेअर करते की जे काही किचनचे कामं असतात ते सगळे कामात कामं करायची, जेणेकरून किचनमधला आपला वेळ जो असतो भरपूर कमी होतो। तर तडक्याचं प्रिपरेशन मी इथे लगेच करून घेते, ज्यामध्ये मी धने, बडीशोप, थोडं जिरं, हिंग आणि जे आहे चवीपुरता तिखट, हळद वगैरे घातलेलं आहे, जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर, आणि हे छान तडकलं की मग त्या भाजीमध्ये घालायचं आणि इतकी सोपी भाजी तयार होऊन जाते। म्हणजे काय होतं ना की ही भाजी तुम्ही कुठल्याही तोंडी लावण्यासाठी सकाळी किंवा रात्रीच्या जेवणात घेऊ शकता आणि बल्कमध्ये आपण बनवू शकतो। फ्रीजमध्ये अगदी 15 दिवस सहजपणे टिकते आणि टेस्टही खूप छान लागते, गोड आंबट। त्यामुळे म्हणून मी तुमच्यासोबत नवीन शेअर केलं की तुम्ही असं करत नसाल, कारण हा सीझन आता संपेल आणि यानंतर कैऱ्या येणं बंद होतील आणि आता काय ना आता स्वस्तही मिळतात कैऱ्या, त्यामुळे जे आहे आपण एन्जॉयही करू शकतो मनसोक्त। लास्टला मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे आणि जसा माझा गूळ हा पगडला की माझी ही भाजी बनवून तयार होऊन जाईल। कैरीची भाजी बनवता बनवता माझं भाजीही बनवून झालेली आहे, जी आज मला बनवायची होती। डाळ भात वगैरे बनवायचा होता, ते सगळं माझं जे आहे साईड बाय साईड बनवत आहे। आता फक्त चपाती मला बनवायची बाकी आहे, पण आज कपडे खूप जास्त होते। अदरवाईज मी कपडे तुम्हाला माहिती जेवणानंतर धुत असते की एक छान एक्सरसाइज होऊन जाते, पण आज जास्त असल्यामुळे ना मी लवकर वॉश केले, कारण रोज सायंकाळी पाऊस पडतो आणि मग कपडे पूर्णपणे सुकवत नाही। सो अशा ज्या आहेत रुटीन चेंज होत राहतात। आणि यानंतर मी तुम्हाला खूप छान टिप देणार आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि तुमच्याकडेही माझ्यासारखे खूप सारे झाडं असतील, अगदी 2-4 जरी असतील, आणि घरच्या घरी तुम्हाला त्यांना छान फर्टिलायझर द्यायचं आहे, त्यांची ग्रोथ चांगली करायची। कुठलेही प्लांट असू द्या, मनी प्लांट असू द्या, तुळशी असू द्या। आणि मी काय करते ना नेहमी जेव्हा कधीही असं, आता मी पालक डाळसाठी यूज केलेला, डाळ पालक मला बनवायचा होता आणि त्यासाठी अशा ज्या पालकच्या काड्या असतात ह्या नेहमी उरत असतात आणि यामध्ये खूप जास्त जे असतात ना प्रोटीन, विटॅमिन्स काय म्हणावं ते सगळं याच्यामध्ये असतं। जितका आपण पत्ता यूज करत असतो तितका
या काड्यांमध्ये असतो. तर मी नेहमी काय करते, एका पातेलीत घेते असं आणि त्यांना जेवढं स्क्वीज करून त्यांच्यामधला जो सार असतो, रस असतो, तो काढता येईल तो काढून घेत असते. आणि स्क्वीज केल्यानंतर तुम्ही बघाल पूर्ण पाण्याचा कलर चेंज होऊन जातो. ज्या काड्या असतात त्या पूर्ण अशा बारीक होऊन जातात. त्यातलं सगळं जे पाणी असतं ते सगळं बाहेर येऊन जातं. आणि हे पाणी न फेकता मस्त झाडांना द्यायचं आणि तुम्हाला कुठेही फर्टिलायझरवर जास्त पैसे खर्च करायची गरज पडणार नाही. फ्रीचं फर्टिलायझर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे दिल्यानंतर तुम्हाला टेन्शन नाही की झाडाला जास्त तर नाही होणार, कमी तर नाही होणार, खराब तर नाही होणार. त्यामुळे कुठल्याही प्लांट्सला तुम्ही देऊ शकतात. माझ्याकडे खूप जास्त आहे म्हणून मी कुठलंही व्हेजिटेबल फेकून देत नाही. सगळ्यांचं असं पद्धतीने जे आहे रियूज करून घेते आणि बघू शकतात खूप छान फ्लावर्स येत आहे माझ्या झाडांना. भाजी माझी बघा किती छान बनून तयार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही बनवली नसेल ना तर एक ट्राय करण्यासाठी पावभर जी आहे कैरीची ट्राय करा. आमच्याकडे तर लग्नांमध्ये ही खूप जास्त बनवली जाते. उन्हाळ्यात जेही लग्न होतात गावाकडचे त्यांच्याकडे अशी भाजी असते म्हणजे असतेच आणि तिथूनच मी शिकली. ॲक्च्युली माझ्या लग्नात मी पहिल्यांदा खाल्ली होती ही भाजी आणि त्यानंतर आता 9 वर्ष झालेत लग्नाला. प्रत्येक वर्षी जी आहे मी भाजी बनवते म्हणजे बनवतेच. आणि माझा डब्बा बघा इथे स्टोअर करण्यासाठी तयार आहे. आता फ्रीजमध्ये पुढचे 8 दिवसात हा डब्बा संपेल माझा. आता मला करायचं आहे थ्रेडिंग. ॲक्च्युली आयब्रोजचे केस बघा खूप जास्त वाढलेले आहेत. म्हणजे मी वाढवले की मला हे तुम्हाला दाखवायचं होतं जेणेकरून तुम्हाला मी थोडं जे आहे टिप्स देऊ शकेल. सो मी पार्लरमध्ये एकही रुपया खर्च करत नाही. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आज मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला जे आहे थ्रेडिंग करायला शिकवते इथे. जमलं तर ट्राय करा. आणि मी सगळ्यात आधी ना जिथे तुम्हाला थ्रेडिंग करायची अप्पर लिप्स असो फोरहेड असो तिथे काय करा ना छान कुठलंही पावडर लावा. जेणेकरून काय होतं ना की घाम येत नाही जास्त आणि तिथले केस आपल्याला दिसायला फटक्यात दिसतात. थ्रेडमध्ये फटक्यात अटकतात आणि तुटतात. सो मी इथे नॉर्मल जो शिलाईन कामसाठी जो थ्रेड यूज करतात ना तो थ्रेड यूज करते. कारण माझ्याकडे आता थ्रेडिंगवाला थ्रेड नाही आणि बऱ्याच दिवसापासून मी हाच यूज करते. त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम होत नाही. सवय झाली आहे करायची. सो एक असं म्हणजे आता तुम्ही गाठ मारल्यानंतर केवढा येतोय हा दोरा बघा. तेवढा डबलचा दोरा घ्यायचा, एवढा डबलचा, आणि त्याला एका साईडला गाठ मारायची जेणेकरून हा सर्कल तयार होईल. आणि अशा पद्धतीने हातात घेऊन त्याचा ट्विस्ट बनवायचा. एक पर्टिक्युलर व्हिडिओ बघा तुम्ही की याला कसं काय करायचं म्हणून. आणि त्यानंतर जे आहे विरुद्ध दिशेने केस काढायला सुरुवात करायची. सगळ्यात सोपी टिप तुम्हाला सांगते मी. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम हे करायला सुरुवात करणार डायरेक्ट आयब्रोज किंवा फोरहेड अप्पर लिप्सवर ट्राय करू नका. आधी पायावर ट्राय करा. पायावरचे केस तुम्हाला काढायला जमलेत की तुम्ही मग नंतर जे आहे फोरहेडचे केस काढायला सुरुवात करा आणि अप्पर लिप्सची ट्राय करा. आणि जेव्हा तुम्हाला कळतं आहे की मी आता अगदी एफर्टलेसली हे केस काढू शकते तेव्हा तुम्ही जे आहे आयब्रोजचे केस काढायला सुरुवात करा. आणि ट्रस्ट मी जेव्हा तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस करून परफेक्ट होणार ना तुम्हाला असं वाटेल की मी उगाचच पैसे खर्च केले पार्लरमध्ये. मला माहीत नाही आयब्रोसाठी किती पैसे लागतात बिकॉज मी कधीच आयब्रो केलेले नाही आहे पार्लरमध्ये जाऊन. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि काय होतं ना की पार्लरमध्ये जाण्यासाठी भरपूर गोष्टी तुम्हाला लागतात. सोबत लागते, वेळ लागतो, पैसा लागतो आणि अजून काय काय लागतं आय डोंट नो. एक्सपिरियन्स नाही आहे म्हणून. पण ट्रस्ट मी ह्या तिघी गोष्टी तुमच्या जर तुम्ही घरीच करायला शिकले तर तुमचं हे सगळं वाचू शकतं. आणि नाहीच जमलं थ्रेडिंगने तर एक सोपा असा मस्त उपाय सांगते. 30-35 रुपयाचं जे असतं प्लकर मिळतं असं. याने तुम्ही अगदी बारीकातलं बारीक केससुद्धा काढून घेऊ शकतात. आणि तुमचे जे एक्स्ट्राचे केस आहेत ते तुम्ही घरी बसून काढू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे काही फंक्शन आहे कुठे जायचं आहे तेव्हा तुम्ही पार्लरला जाऊन जे आहे केस तुमचे जे आहे थ्रेडिंग वगैरे करून घेऊ शकतात. सो प्लकिंग हा सुद्धा खूप चांगला उपाय आहे यावर. दोऱ्याने केस काढण्यापेक्षा ना प्लकरने केस काढणं खूप जास्त सोपं आहे. एक पर्टिक्युलर एक केस आपण काढू शकतो. आणि भरपूर केस असे असतात ना थिक असतात की ते लगेच प्लकरमध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची इथे गरज नाही. जे काय एक्स्ट्राचे केस आहे तुम्ही इझिली इथे काढून घेऊ शकतात. तर कशी वाटली आयडिया मला नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा. आणि तुम्हीही माझ्यासारखं घरीच करता का मला हेही ऐकायला आवडेल. सो माझं तरी आता इथे छान पद्धतीने मस्त जे आहे थ्रेडिंग करून झालेलं आहे. आणि दुपार माझी अशा पद्धतीने वेगवेगळ्या कामांमध्ये जी असते मी गुंतवत असते. बर्ड फीडर बनवलं होतं मी तुमच्यासोबत शेअरच केलं होतं. तर काय झालं की मी तिथेही जे आहे कबूतर वगैरे चिमण्या वगैरे येऊन खायचे. मग मी जिथे जिथे मला जागा मिळाली अशा पद्धतीने जे आहे मी बाजरी टाकून द्यायची. हे वाला मी बनवलं होतं तुमच्यासोबत शेअर केलेलं. जे नारळाचे कौलं असतात त्याच्यापासून बनवलेलं होतं. आणि चिमण्या येतात देखील, कबूतरही येतात तिथे खायला. आणि इथेही मी टाकले होते. इथेही चिमण्या बसून छान खायच्या. पण आता पाऊस येतोय त्यामुळे ते सगळे जी बाजरी होती ती आता उगवायला सुरुवात झाली. आणि मला टेन्शन आलं की मी एवढं बाजरीचं आता करायचं काय मोठी झाल्यावर.
पण असो लेट्स सी, जेवढं मला पाणी देता येईल तेवढं मी देईल आणि पुढे फ्युचरमध्ये झालीच मोठी तर घरच्या घरी बाजरीही मला खाता येईल. माहीत नाही ती कुंडीत ग्रो होईल की नाही होईल. पण आता सध्या काय होतं आहे ना की रोज पाऊस येतो आहे, त्यामुळे इथे मी जी ही शेल्फ बसवली होती याचा खूप पूर्वी मी व्हिडिओ शेअर केला होता कशा पद्धतीने बसवली. तर गोष्ट आता अशी होती की त्यावर पाणी पडतं आहे आणि ती जी शेल्फ आहे ना तर ती पार्टिकल वूडची आहे, त्यामुळे त्यावर पाणी पडलं की ती हळूहळू फुगायला लागली. म्हणून म्हटलं हिचं काहीतरी करावं लागेल, नाही तर पूर्ण पावसाळा आता जेव्हा सुरू होईल तेव्हा पूर्णपणे खराब होऊन जाईल. म्हणून मी आता एक नवीन जुगाड काढला आहे यासाठी. सगळ्यात आधी मी इथे जे काही सामान ठेवलं होतं डेकोरेटिव्ह जे काही होतं सगळं मी इथे उतरवून घेत आहे. आणि इथली जी जागा आहे ना महत्त्वाची, की इथे ऊन येत नाही, म्हणून माझे जे प्लांट्स आहेत ना इथे छान ग्रो करत आहे. पण मी जास्त प्लांट्स इथे ठेवू शकत नाही बिकॉज ती मधूनच वाकेल आणि तुटेल म्हणून. सो मी आजूबाजूला हेवी आणि मध्ये असं फ्रेम वगैरे जी मी घरीच बनवली ती ठेवली आहे. सो पाणी यावर तर पडणारच आहे वरून, तसं आम्ही वरून शेड केलं आहे पण तरीही पाणी जे आहे ते पडतंच. सो मी इथे जे होते एक त्या साईजचा एक जे आहे प्लास्टिकचा कागद कट केला आणि त्यावर जे आहे इथे मी टाकून देते, जेणेकरून पाणी पडलं जरी ना तरी ते खाली डायरेक्ट जे आहे शेल्फमध्ये मुरणार नाही आणि खाली ड्रॉप होईल ते. तर मग आता लेट्स सी, मला माहीत नाही आता याचा किती इफेक्ट होतं यावर, कारण की मी लावताना एक मिस्टेक केली. जेव्हा ही शेल्फ लावली ना पूर्ण भिंतीला टच केली मी. ॲटलिस्ट मी भिंतीपासून तिला थोडंसं दूर ठेवायला पाहिजे होतं, जेणेकरून जेही भिंतीवरून पाणी खाली ड्रॉप होतं आहे ते डायरेक्ट खाली जाईल. पण आता काढणं अवघड वाटतं आहे ज्याला, आणि मला स्वतःला एकटीला करता येणार नाही, पियाच्या पप्पांची हेल्प घ्यावी लागेल, त्यांना अजिबात वेळ नाही. म्हणून सध्यापुरता हा जो आहे जुगाड केला आहे. बघूयात पावसाळ्यात काय होतं, कारण माझ्याकडे दुसरी शेल्फही नाही आहे की मी इथे ठेवून देईल. आणि मला ही जी शेल्फचा लुक आहे ओव्हरऑल खूप जास्त आवडला आहे. प्लांट्स खूप छान ग्रो करत आहे. माझे टँगल आर्ट तुम्ही बघू शकतात, अगदी छोटे छोटे होते तेव्हा मी इथे कुंड्या ठेवल्या होत्या आणि आता खूप जास्त असे मस्त वाढत आहेत. त्यामुळे वाटतं की नको, ही जागा खूप छान आहे यांच्यासाठी आणि बघायलाही छान वाटतं. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तुमची बाल्कनीही कुठे तुम्हाला अशी भिंत मिळत असेल तर तुम्ही डेकोर करू शकतात. घरातही ठेवू शकतात. बरेच प्लांट्स असतात ते घरात खूप छान ग्रो करतात. तर तुम्ही बेडरूम असो तुमचं हॉल असो, तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तुमची जी एखादी भिंत असेल ती अशी डेकोर करू शकतात. आता वाजलेत 4:15 आणि पहा आता म्हणजे ही सुरुवात आहे पावसाची. आता पाऊस म्हणजे आधी वारा वादळ थोडं सुरू होईल आणि बरोबर 5 सव्वा 5पर्यंत भरपूर पाऊस पडेल, अशी जी आहे नेहमीची पावसाची रुटीन झाली आहे मागच्या 8-15 दिवसापासून. आणि नेहमीच असाच येतो तो, त्यामुळेच मी आज लवकर कपडे वॉश केले होते. आणि आता तुम्ही बघू शकतात काढता काढताच हळूहळू जे हवेचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. आणि सध्या जी सायंकाळची रुटीन असते ते अशाच पद्धतीने पावसासोबत माझी संपत असते. सो आज लवकर कपडे वॉश केले, त्याचा बराच मला फायदा झालेला आहे. काही सुकलेत, काही बाकी आहे. आणि तुम्ही पाहू शकता झाडांचे पत्ते जोरात हलायला लागलेले आहेत. आताच एवढं उन्हाळ्यात पाऊस पडतोय तर पावसाळ्यात काय होईल? दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर आता पडतोय म्हणून तो पावसाळ्यात पडणार नाही, आणि जर आताच एवढा पडतोय तर पावसाळ्यात किती पडेल? सो माहीत नाही, तुमच्याकडेही असाच रोज पाऊस येतोय का मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि ह्या पावसासोबत मी माझा व्हिडिओ संपत आहे. आजची रुटीन कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून ऐकायला नक्की आवडेल. सो जे काही वाटत असेल मला कमेंटमधून नक्की सांगा. मी माझ्या इथे घाईगडबडीचे जेवढे प्लांट्स उचलता येते तेवढे उचलते आणि आजचा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पावसाची सुरुवात झालेली आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.